ओम नमः शिवाय. तर नमस्कार मित्रांनो, रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आपला प्रवास सुरू होतो आहे पोलादपूरकडे. मी जात आहे आणि कार्तिक येतो आहे माझ्यासोबत. तर कार्तिक आता डोंबिवलीवरून निघाला आहे त्याची कार घेऊन आणि मग मी जी गाडी आणली आहे माझ्या मित्राची शिवराजची तिच्यानी कंटिन्यू करणार आहोत. कारण कार्तिकने रिसेंटली होंडा जॅज घेतले, पण ती पेट्रोल आहे, प्युअर पेट्रोल, तर ती आपल्याला परवडणार नाही. म्हणून मी शिवराजची ॲक्सेंट घेऊन आलो आहे CNG. कारण माझी गाडी अजून गॅरेजलाच आहे, ती अजून मला भेटली नाही आहे आणि पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे बाईकवर जायला कंटाळा येत होता, त्याच्यामुळे आम्ही कारने चाललो आहे. आता उद्या आहे फ्रायडे, म्हणजे आता फ्रायडे सुरूच झाला रात्री 12च्या नंतर. सॅटर्डे संडे लॉंग विकेंड येतो आहे. सॅटर्डेला इंडिपेंडन्स डे आहे. आम्ही सकाळी निघणार होतो, पण कदाचित उद्या ट्रॅफिक असू शकते, त्याच्यामुळे आपण रात्रीचा प्रवास सुरू करतो आहे. इथून आता बदलापूरवरून वाया कर्जत, खोपोली आणि वाकण मुंबई गोवा हायवे मार्गे जाणार आहोत. तर स्पेशली असं काही दाखवण्यासारखं नसेल, पण आपण गप्पा मारत तर नक्कीच जाऊ. तर हा प्रवास एन्जॉय करा. मी किती वाजता पोहोचतो आहे वगैरे, कुठे थांबतो आहे, चहा वगैरे, क्लायमेट कसं आहे, धुकं वगैरे लागतं आहे का, हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करेल. आणि मी हळू बोलतो आहे कारण मी जोरात बोललो तर माझ्या मुलगीची झोप मोड होईल, तिची उद्या शाळा पण आहे. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा मोरया. तर कार्तिक आलेला आहे, आता जस्ट आला आहे कार्तिक. आता वाजलेत 1:15 आणि त्यांनी गाडी आता तिकडे पार्क केले. आणि हे माझ्या हातामध्ये आहे टायरमध्ये हवा भरायची मशीन, सोप्या शब्दांमध्ये. तर ह्या टायरमध्ये हवा कमी दिसते, हां, तर ही भरूया. आणि ही नेहमी मी ठेवतो माझ्यासोबत, पोर्टेबल आहे, मस्त आपलं पॉवर बँकसारखी चार्ज करायची आणि कुठेही तुम्ही हवा भरू शकता. इवन तो टायर पूर्ण फ्लॅट झाला ना तरी तुम्ही ह्याच्याने हवा भरू शकता. ह्याची लिंक मी तुम्हाला देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये. हाँ 12% पे ही है वो, 6%, 14 पे आया था पूरा. तर TPS झाले आणि ऑटोमॅटिक ही मशीन बंद होते. तर फायनली सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. 1:22 सकाळचे किंवा मध्यरात्रीचे पण म्हणू शकतो आपण. तर चला, गणपती बाप्पा मोरया. आता बघूया, आपण सकाळी 4-4:30 वाजेपर्यंत पोहोचू. लेट्स से. चहा वगैरे प्यायला थांबू मस्त, ह्या क्लायमेटचा थोडा अनुभव घेऊ, एन्जॉय करू. फर्स्ट नाईट ड्राईव्ह, फर्स्ट मॉन्सून नाईट ड्राईव्ह. तर मित्रांनो 2:45 वाजलेत आणि आपण थांबलेलो आहोत CNG भरायला. हा आहे ओल्ड पुणे हायवे जो खोपोलीकडे जातो. चाय बँक आणि CNGचा हॉल्ट. आणि मला यायला लागलेली आहे झोप. आता ह्याच्या पुढे चालवणार आहे कार्तिक थोड्या वेळात. तोपर्यंत मी एक मस्त पॉवर नॅप मारेल आणि आपण चहा पिऊया. इथेच पिऊया का पुढे जाऊया? इथे चहा पिऊया मस्त गरमागरम. मी ॲक्च्युली भांडूपवरून निघताना फुल केलेली गाडी, जवळपास 9 पॉईंट समथिंग, म्हणजे 9.5 किलोच्या वरती बसलेला CNG. 374 म्हणजे जवळपास 4.5 किलो CNG बसला आहे. म्हणजे भांडूपवरून इथपर्यंत 4.5 किलो, म्हणजे भांडूप, बदलापूर टुवर्ड्स खोपोली. आणि आता चहा पिऊया. तर ॲक्च्युली भांडूपवरून मी जेव्हा निघालेलो तेव्हा मी ट्रिप केलेलं आणि 0वर. तर आता ट्रिपला बघा 90 किलोमीटर झालेत आणि तिकडे प्रेशर चांगला होता कारण त्या साईडला ऑनलाईन CNG असतात. आता हा आहे की ऑफलाईन आहे.
कारण तिथे सिलेंडरचे बाटले दिसत आहेत. कार्तिक, उसको पूछना ये ऑनलाइन सीएनजी है कि ऑफलाइन है? ऑनलाईन आहे. इकडे पण ऑनलाईन CNGच आहे. आणि 4 किलो 35 4.35. जर आपण ह्याला 4ने डिवाईड केलं तर 20 20 40 20 60 80 म्हणजे जवळपास 22चं ॲव्हरेज आपल्याला दिलेलं आहे गाडीने. ओव्हरऑल 20चा पकडूया, नॉट बॅड. आणि जेव्हा पण आम्ही असे निघतो तेव्हा एक्सपेन्सेस स्प्लिट होतात आमचे. तर कार्तिक फ्युलचे वगैरे करतो आणि मी जेवायचे वगैरे करतो. नंतर मग पिकनिक संपल्यानंतर हिसाब किताब होतो आणि मग ते आपण डिवाईड करतो. तर आता चहा पिऊया. मला खरंच खूप झोप आले, कारण आजचा दिवस खूप हेक्टिक होता माझा. सकाळी 6-6:30ला उठलेलो, कारण डॉटरला शाळेमध्ये जायचं असतं, तर त्यावेळी मी पण उठतो. आणि त्याच्यानंतर भांडूपला गेलेलो. भांडूपवरून भिवंडीला मीटिंग होती. भिवंडीवरून मग परत भांडूपला आलो मित्राच्या कारने. आणि मग तिथून ही गाडी घेतली आणि बदलापूरला आलो. मग बदलापूरवरून आता आपण निघालो पोलादपूरला. इकडे गाणी चालू आहेत, कॉपीराईट येईल म्हणून फक्त कॉफी पिऊन निघूया. तर मित्रांनो, मस्तपैकी चहा आणि CNGचा ब्रेक घेतलेला आहे आपण. चहा एकदम भारी होती. झोप उडाली सध्या तरी माझी. आता बघूया, कंटिन्यू करूया प्रवास. आता आपल्याला पुढून निजामपूर मार्गे पुढून आपल्याला खालापूर मार्गे इमॅजिका पाली ते मुंबई गोवा हायवे वाकण अशा रस्त्याने जायचं आहे. आता आम्ही आलो तेव्हाच रस्ता खूप आयसोलेटेड होता. आता पुढे तर काहीच नसतील, म्हणजे जेव्हा पाली रोड चालू होईल आपल्याला तेव्हा तर तो फुल सुमसान असेल. तर बघूया, मजा तर येणार आहे. आणि नाईट ड्राईव्हची मजा वेगळी असते. लेस ट्रॅफिक, मस्त थंड वातावरण, इंजिनवर जास्त लोड येत नाही, इंजिन जास्त हीट होत नाही आणि ट्रॅफिक कमी असल्यामुळे गाडी चालवायला पण मजा येते. फक्त गाडी तुमची कंडिशनमध्ये असायला पाहिजे. कुठे ब्रेकडाऊन वगैरे झालं तर सगळी जी ही ट्रिप आहे ना, ही एन्जॉयमेंट ही रिवर्स होईल तुमची सगळी, आणि ते सगळं स्ट्रगल होईल. तर चला आता कंटिन्यू ठेवूया आपली जर्नी. आता आपण सकाळी सूर्य उगवतानाच पोचणार आहोत असं वाटतंय मला, कारण इथेच झालेले आहे 3:10. तर मित्रांनो, आता ड्रायव्हर सीट चेंज झालेली आहे. चक्र दिलेलं आहे मी कार्तिकच्या हातामध्ये. आता कार्तिक चालवतोय गाडी, कारण मला भरपूर झोप येत होती. आणि एक गोष्ट सांगेल मी तुम्हाला, की जर तुम्ही कितीही चांगले ड्रायव्हर असाल, कितीही तुम्हाला एक्सपिरियन्स असेल, पण जर तुम्हाला झोप येत असेल ना, तर ते म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या बाजूवाल्याला, किंवा मित्र असेल, अजून कोण ड्रायव्हर असेल गाडीमध्ये, तुम्ही ओव्हर करू नका आणि त्याच्यातच खेचत जाऊ नका गाडी. ह्याच चुकीमुळे ॲक्सिडेंट्स होतात भरपूर. तर ही चूक करू नका. आणि जर तुम्ही एकटेच असाल ना, तर 5-10 मिनटं गाडी कुठेतरी, जर तुम्ही एकटे असाल तर 5-10 मिनटं किंवा 15 मिनटं, अर्धा तास गाडी कुठेतरी लावा, एक पॉवर नॅप घ्या आणि मग तुमची जर्नी कंटिन्यू ठेवा. कारण घरी पोचणं हे जास्त महत्त्वाचं आहे, किंवा तुम्ही ज्या लोकेशनला निघाले आहात त्या लोकेशनपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो, फायनली आपण वाकण फाटा क्रॉस केलेला आहे आणि लागलेलो आहोत मुंबई गोवा हायवेला. मी तर मगाचपासून झोप मारतोय आणि कार्तिक गाडी चालवतोय. आता कार्तिकला चालू द्या थोड्या वेळ, आता मी परत झोपतोय. लेफ्ट लास्ट में ले, अब स्पीड ब्रेकर है. तर मित्रांनो, आपण ऑलमोस्ट पोलादपूरला पोहोचत आहोत. आता आपण शेला ढाबा क्रॉस केला आहे. आणि रात्रीचा प्रवास हा प्रेफरेबल ह्याच्यासाठी आहे की तुम्हाला ट्रॅफिक नाही मिळत,
म्हणजे तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता. त्याचबरोबर हवामान थंड मिळतं गाडीला. इंजिन ओव्हर हिटिंग वगैरे हे इश्यू रात्रीचे होत नाहीत. पण ह्याचे काही डिसॲडव्हान्टेज पण आहेत. जसे काय लो विजिबिलिटी असते तुम्हाला, खड्डे वगैरे अचानक आलेले दिसत नाहीत, हाय बीम्स पडतात डोळ्यावरती. पण ह्याच्या विरुद्ध जर तुम्हाला सवय असेल रात्रीचा प्रवास करायची किंवा तुम्ही यूज टू असाल तर रात्रीचा प्रवास प्रेफरेबल आहे. फक्त गाडीची कंडिशन चांगली ठेवा आणि मोस्टली फॅमिलीसोबत असाल तर रात्रीचे प्रवास टाळा. बाकी आता थोड्या वेळात आपण पोचूच. आणि मस्त जोरदार पाऊस लागला आहे. आता मागे पाऊस होता की नाही मला माहीत नाही, कारण मी तर मस्तच झोपा काढत होतो. तर पण इथे जास्त पाऊस लागला आहे पोलादपूरला. आणि आता पोलादपूरच्या घरी जाऊन माझ्या टांगावरती करून झोपायचं आहे. आता सगळ्यांची गुड मॉर्निंग होणार आहे आणि आमची होणार आहे गुड नाईट. आणि फायनली आपण पोलादपूरला पोचलेलो आहोत. वेळ झालेला आहे 6:10 कमी, 5:50. आणि मस्त प्रवास झाला. ह्याच्यापेक्षा लवकर आलो असतो आपण, पण आपण आरामातच आलो, चहा पीत वगैरे टाइमपास करत. आणि पाऊस मध्ये मध्ये होता. तर तुम्हीही रात्रीचा प्रवास प्रेफर करता किंवा रात्रीच्या अशा नाईट ड्राईव्ह करता तुम्ही, तर नक्की कमेंट करून सांगा तुमचे एक्सपिरियन्स की तुम्हाला डे टाईमचा प्रवास जास्त आवडतो करायला की नाईट ड्राईव्ह तुम्हाला जास्त आवडते. आणि आता घेतो मी तुमचा निरोप. आता तर आपण आज कोकणात आलेलो आहोत. म्हणजे या पावसाळ्यामध्ये आय थिंक आम्ही पहिल्यांदाच कोकणात आलो आहे. आणि पावसाळ्याचे ब्लॉग्स येणार आहेत. म्हणजे लास्ट ब्लॉग माझा राखण्याचा होता, मी राखण्याला गेलो, तो वन डे रिटर्न गेलेलो मी. पण आता आम्ही आलो आहे, आम्ही 5-6 दिवस इथे थांबणार आहोत. तर मित्रांनो फायनली डेस्टिनेशनला पोचलो आहे. हे आहे माझं घर, म्हणजे ही आहे माझी बिल्डिंग. आता जाईल मस्त झोपा काढू आम्ही. आणि 2-3 तास तरी झोपायचं. त्याच्यानंतर परत आपण एक्सप्लोअर करणार आहोत कोकण. कारण आपण आता प्रॉपर मान्सूनमध्ये कोकणात आलो आहे आणि आपण भरपूर जागा ठिकाणं वगैरे फिरणार आहोत. तर नक्की पुढचे पण व्हिडिओ बघा. आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब पण करा. तर ओव्हरऑल किलोमीटर झालेले आहेत 218.7. म्हणजे भांडूप ते बदलापूर, बदलापूर ते पोलादपूर असे. आणि चांगली जर्नी होती. कार्तिक होता आज बरोबर, त्याच्यामुळे बरं झालं की नाहीतर मला कुठेतरी अर्धा तास गाडी लावून झोपायला लागलं असतं. तर पूर्ण कार्तिकने चालवली गाडी. आणि चला आता घेतो मी तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर, बाय बाय.